नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार होते आणि काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन म्हणजे झालेलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. तर त्यांची अ, जी ॲडमिशनची प्रोसेस होती नॉन कॅपसाठी, त्याची डेट जी आहे ही वाढलेली आहे. ती डेट झालेली आहे 23 ऑक्टोबर 2024. त्याला म्हणतो आपण कट ऑफ डेट, है ना. कॅपचे राऊंड तर संपलेले आहेत, बट ज्या विद्यार्थ्यांना नॉन कॅपमधून ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. ओके. तर त्यांना काय करायचं आहे, तर रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण कंप्लीट करायचं आहे, है ना. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनचे 2 मोड आहेत. ते पण कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं हे माहिती नसेल तर मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तसेच आय बटनवरती पण ती लिंक अवेलेबल आहे. तुम्ही तिथून जाऊन एक्झाम आपलं रजिस्ट्रेशन करू शकता तुमचं, आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करायचं आहे. ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असे 2 मोड तुमच्याकडे अवेलेबल आहेत, है ना. आणि ही प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ओके. आता त्यासाठी पुढे काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करून घ्या. ओके. आणि त्यांना ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला व्हिजिट करून त्या ठिकाणी जर जागा अवेलेबल असतील तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात नॉन कॅपमध्ये. त्याला म्हणतो आपण कॉलेज लेवलचे ॲडमिशन, इन्स्टिट्यूट लेवलचे ॲडमिशन किंवा मॅनेजमेंटचे ॲडमिशन म्हणतो. ठीक आहे. तर असे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, है ना. तर तिथून तुम्ही तो नंबर घ्या आणि मला कॉल करा डायरेक्टली. मी तुम्हाला हेल्प करेल ॲडमिशनसाठी. तसेच नॉन कॅपमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नसते. पण जर विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यामधले असाल तुम्ही किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये ॲडमिशन जर पाहिजे असेल तर आपण स्कॉलरशिपसाठी पण तुमचा प्रयत्न करूया. ओके. तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बघा, त्यासाठी रजिस्ट्रेशन करायसाठी काय करायचं आहे, सिम्पल. या ठिकाणी डी टीच्या साईटवरती जायचं आहे. या ठिकाणी पण काय झालेलं आहे, तुमचं पूर्ण अवेलेबल झालेलं आहे शेड्यूल. अगोदर काय होतं की न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती गेल्यानंतर प्रोसेस इज क्लोज दाखवत होतं. प्रोसेस सुरू झालेली आहे. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. तुमचा जो सेम आय डी आणि पासवर्ड आहे त्याच्यावरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे कंप्लीट करू शकता, है ना. तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तिथे क्लिक करायचं. ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं असेल तर याच्यावरती क्लिक करून, काही विद्यार्थ्याचे बघा काही प्रॉब्लेम झालेले होते तर ते पण नॉन कॅपमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.